बायको लाईफ पार्टनर अर्धांगिनी. ती तुमची फ्रेंड असते, ती तुमची होम मिनिस्टर असते, तुमच्या मुलांना सांभाळणारी आई असते आणि तुमच्या म्हातारपणाचा वाटा असते. पण असं असूनही सगळीकडे ती बायको फक्त बायको असते का काम करणारी बाई असते? मी असं का बोलते हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. आमच्या सोसायटीमध्ये एक ताई येतात कामाला. काल त्यांच्या अंगावर खूप वळं बघितली आणि मी कुतूहलाने त्यांना एक प्रश्न विचारला, का हो ताई काय झालं? त्यांनी मला बोलल्या, काल कामावरून जायला उशीर झाला आणि घरी स्वयंपाक झालेला नव्हता. नवऱ्याने आता जेवण काय करू म्हणून त्यांना खूप मारलं होतं. 2 मिनिटं हे ऐकून माझं मन सुन्न झालं आणि वाटलं की खरंच हे सगळ्यांना सांगायचंय पण बोलता येतं का? असं का होतं सगळीकडे की नवरा आणि बायको दोघेही काम करतात, पण बायकोने स्वयंपाक करायचा, नवरा का करू शकत नाही? त्या बायकोने डबाही करायचा, मग तोच नवरा त्या बायकोसाठी डबा का बनवू शकत नाही? बायकोने वाढून द्यायचं, मग तो नवरा त्याच बायकोला वाढून का देऊ शकत नाही? काही नवरे आपल्या बायकोला थोडीही रिस्पेक्ट देत नाही. असं का होतं? बायका खूप साऱ्या सिच्युएशन्समधून जात असतात. हार्मोनल इम्बॅलन्स हा तर सगळ्यात मोठा इश्यू असतो. मूड स्विंग्सचं विचारूच नका. कधी हसता हसता रडू येतं आणि रडता रडता हसू येतं हे आम्हा बायकांना कधीच कळत नाही. मग अशा सिच्युएशनमध्ये कोणीतरी समजून घ्यावं, कोणीतरी मनाला आधार द्यावा हीच अपेक्षा असते. मग तो आधार तो नवरा का बनू शकत नाही? जेव्हा ती स्त्री मुलं सांभाळते, त्यांना संस्कार देते, त्यांना मोठी करते, जेव्हा ती स्त्री तिच्या वडिलांचं नाव सोडून तुमचं नाव लावते, तर तुम्ही तिच्यासाठी तिचं मन जपू शकत नाही का? ती तुमचं संपूर्ण घर सांभाळते, मग तुम्ही फक्त तिचं मनही सांभाळू शकत नाही का? असं का होतं? थोडीशी रिस्पेक्ट हवी असते, थोडंसं समजून घेणं असतं, थोडं सांभाळून घेणं असतं. फक्त ह्या थोड्या छोट्या अपेक्षा असतात, ज्या अपेक्षांमध्ये संसार खूप मोठा होतो. विचार करा या सगळ्यांवर. खरंच गरज कशाची आहे आणि काय बदलण्याची आहे? खूपदा मला असं वाटलं बोलावं, पण आज मी ठरवलं आणि बोलले. तुम्हालाही कुणाला बोलायचं आहे का? नक्की बोला. हा व्हिडिओ जर शेअर करायचा असेल तर शेअर करा. त्या बहिणीला, त्या भावाला, त्या नवऱ्याला, त्या बायकोला, त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. जर बोलता नाही आलं तर सांगता तरी येईल. उद्या पुन्हा भेटूया. बाय.